वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। पहिल्याच पावसात रस्त्यांना अक्षरशः तलावाचं स्वरूप आलेलं आहे। मान्सूनच्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाने हजेरी लावली आणि नालासोपाऱ्याचे मुख्य रस्ते जलमय झालेले आहेत। वसई विरार शहरामध्ये रात्रभरापासून पडलेल्या पावसामुळे संपूर्ण रस्ते जे आहेत ते जलमय झालेले आहेत। सध्या मी विरार विवा कॉलेज रस्त्यावरती उभा आहे। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे हा विरारचा विवा कॉलेज रस्ता आहे आणि या रस्त्यावरती गुडघाभर पाणी साचलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण जी वाहतूक आहे ती बंद झालेली आहे। तसंच काही जे लोक जे अडकलेले आहेत त्या पाण्यातून मार्ग काढत बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत। शालेय विद्यार्थी असतील, सकाळी कामावर जाणारे चाकरमाने असतील, त्यांना सुद्धा पावसाचा फटका बसलेला आहे। आपण जर बघितले तर अनेक वाहनं जी आहेत ती बंद पडलेली आहेत। त्यामुळे आता नागरिकांना सुद्धा आता संताप व्यक्त करतात, कारण दरवर्षी वसई विरार शहरामध्ये अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात पाणी साचलं जातं आणि नागरिकांना याचा सामना करावा लागतोय। मात्र लोकप्रतिनिधी असते, प्रशासन असते, या पाण्याचा निचरा करण्यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाही असा प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केलेला आहे। लाखो रुपये खर्च करून नाले सफाईसाठी हे फक्त जनतेचे पैसे वाया जातात का असा प्रश्न आता नागरिकांनी विचारलेला आहे। विपुल पाटील, पुढारी न्यूज, विरार।